जय महाराष्ट्र. नमस्कार. हॅलो गाईस, आज आपण चाललोय. कुठे चाललोय रे? कुठे चाललो रे? बघू आता कुठे जायचं. आता आम्ही निघालोय भांडूपवरून. बघा काय झाडी, काय डोंगर, काय पाऊस, एकदम ओके. अरे तू लाजतो कशाला आहे भाई? काय प्रॉब्लेम नाहीये, फक्त 30 लोकच बघतात ब्रो. ब्रो श्रीजितला बा भाई, श्रीजितला भाई बोलतो मी मुलींमध्ये अजून फेमस होईल. 30 लोक अजून बघतील मला. रस्ता बघून तुम्हाला समजलंच असेल, हा शिळफाटा मार्गे आपण चाललोय कल्याणला. इथे जवळच एक गड आहे, मलंगगड. आज आपण जाणार आहोत मलंगगडला. पावसामुळे वातावरण एकदम सुंदर झालं आहे. आता पोचू आपण लवकरच. पहिला आपण नाश्ता करू, मग पुढे जाऊ. इकडून कधी निघालात तर नेहमी कटाई नाक्याला एक रेस्टॉरंट आहे, आई एकविरा म्हणून. मस्त नाश्ता असतो तिथे. आम्ही इथूनच करून जातो पुढे. हा रस्ता बघा किती सुंदर आहे, एकदम कोकणात आल्यासारखं वाटतंय. सकाळी पोरं शाळेत चालली आहेत. लवकर आल्याचा हाच फायदा आहे. लवकर आलो तर आपल्याला गर्दी नाही भेटत. हा मलंगगडचा पायथा आहे. इथूनच सुरुवात होते वर जायला. का आपण लवकर आल्यामुळे सगळं बंद आहे, म्हणून लवकर आल्याचा हा फायदा आहे. इकडे बाजूलाच एक डेपो आहे. डेपोच्या बाजूनेच हा रस्ता जातो. लक्षात ठेवा, कधी आला तर डेपोच्या बाजूने जायचं आहे. मला सुरुवात केलेली आहे, स्टार्ट केलं आहे. आमचे 2 मावळे पुढे जात आहेत. ही दोघं जण प्युअर ट्रॅकर आहेत. या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे पायऱ्या आहेत. 1,500 पायऱ्या आहेत. थोड्या आता तुम्ही दिवाळीनंतर जर आलात तर तुम्हाला पायऱ्या नाही भेटणार, कारण रोपवे सुरू होणार आहे. ते पायऱ्या स्किप होतील. पाठी बघू शकता तुम्ही, ते रोपवेचं पूर्ण सेटअप आहे. इकडे वरती वस्ती आहे. वस्ती असल्यामुळे इकडच्या लोकांना सामान खालून वर न्यायला लागतं. त्यामुळे बघा किती मेहनत आहे. हा बघा सुंदर मलंगगड, धुक्यामध्ये पूर्णपणे झाकलेला. सुंदर असं दृश्य. आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. बघा या आजूबाजूला ही सगळी घरं आहेत. ही सगळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे. हा बघा, हा दर्गा आहे. हा दर्ग्याच्याच एकदम लागून एक रस्ता आहे. त्या रस्त्याने आपण जायचं आता वर. ही बघा अशी सुरुवात आहे. इथून हे खाली घरं आहेत. बघा इथे लोक रस्ता चुकले. इकडे ॲक्च्युली कसं आहे, रस्ता क्लिअर नाही आहे. तर रस्ता जरा तुम्हाला शोधत जावं लागेल पाण्याच्या वाटेने. हे बघा इथे काहीच दिसत नाही आम्हाला, काहीच. पूर्ण धुक्याने झाकलेलं आहे. हे आमचे 2 मित्र आमच्या सोबतच आहेत. गड बघा तुम्ही. इथे जास्ती असं डिफिकल्ट असं नाही आहे गड, पण पावसामध्ये आता डेंजर आहे असं मला वाटतं. खूप स्लिपरी आहे, कारण लोक इथे कमी येतात, त्याच्यामुळे सगळं स्लिपरी झालेलं आहे. सगळ्यात शेवटचा पडाव, सगळ्यात डिफिकल्ट. बघा वरती आल्यावर असा नजारा आहे, सुंदर आहे एकदम. आणि इथेच तो फेमस पॉईंट आहे, जिकडे त्याला हत्तीचं सोंड म्हणतात. हा बघा किती सुंदर आहे. असं मंदिर दाखवतो मलंगगडमध्ये. एक शंकराची पिंड आहे इथे.
आणि तुम्ही बघाल ना तर ती शंकराची पिंड अशा जागेवर आहे एकदम अद्भुत. हे बघा एकदम डोंगराच्या एकदम टोकावर सुंदर अशी शंकराची पिंड बघा. महाराष्ट्रामध्ये असं मला वाटत नाही कुठे अशा टोकावर एवढा टोकावर शंकराची पिंड असेल. हर हर महादेव.